नमस्कार कोल्हापूरकर, कशात मजेत ना? मजेतच राहायचं मित्रांनो आणि टेन्शन मुक्त राहायचं मित्रांनो. आता गणपती जवळ येत आहेत आणि सर्वांच्या घरात त्याचबरोबर गावात गणपतीची लगबग चालू आहे आणि त्याचबरोबर घरातनी पण गणपतीचे डेकोरेशनसाठी लगबग चालू असेल. आज पण असंच आपण आपल्या घरामध्ये गणपती डेकोरेशनसाठी नारळ बनवणार आहे आणि कशा प्रकारे मी नारळ बनवतोय ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नारळ बनवण्यासाठी मला लागणार आहे 2 टब, एक थर्मोकॉलची मोठी पट्टी, त्याचबरोबर चिकटण्यासाठी चिकट घेतलेला आहे आणि त्याचबरोबर वायर पण लागणार आहे आपल्याला आणि तार आणि शेंडी असं मी वापर करणार आहे. आणि आता हे सर्व घेतलेलं आहे आणि कशा प्रकारे मी नारळ बनवतोय ते दाखवतो. थर्मोकॉलची पट्टी कट केली आणि हे आपण आता ह्या टपात ठेवायची आणि ह्याला डकवून घ्यायची आहे. ह्यात आणि आपल्याला 2 ह्याच्या पट्ट्या करायला लागणार. या टपात बरोबर बसते का बघतोय आणि नंतर मग त्याला आपण चिकट लावून घ्यायचं आहे. हे बघा, परत मी त्या थर्मोकॉलच्या आधी 2 पट्ट्या तयार केलेल्या आहेत आणि ह्याला आता मी डकवून घेणार आहे ह्या टपात. ह्या अशा प्रकारे मी टपामध्ये डकवून घेतो त्याला आणि जादा झालेली पट्टी ती कट करायला पाहिजे आपल्याला. बरोबर ह्याचं माप घ्यायला लागते. जरा कमी पण पडून चालत नाही आणि जादा पण होऊन चालत नाही. आणि ही पट्टी आता मी ह्याला चिकट लावून घेतो. हे मी चिकट घेतला आणि चिकट लावायला लावले पाहू शकताय. आणि मला मदत करत आहे तो माझा पुतण्या ओम. त्याने मी गणपतीचं डेकोरेशन करत आहे. यंदा म्हणून लवकरच करूया डेकोरेशन, कारण काय होतं आहे प्रत्येक वेळी गणपती यायच्या आदल्या दिवशीच माझं डेकोरेशन असतं आहे. आणि आता म्हणलो नाही, लवकर एक 15 दिवस आधीच डेकोरेशन चालू करूया म्हणून चालू केलं. ओमला बोलिलं आणि चालू केलं डेकोरेशन. बघा, हे बघा, ही पट्टी मी डकवली आणि बरोबर ह्या टपात अशी चिकटवून घेतो मी. हे बघा, चिकट लावत आहे. चिकटायची भरणी आणि थर्मोकॉल मी आणलेलं दुकानात म्हणजे सीट करू बसवण्यासाठी. त्याचा उपयोग करूया म्हणलो काहीतरी. मग थर्मोकॉल जे सीट कवर बसवण्यासाठी आणलेला त्याचाच वापर केला आणि चिकट पण सीटला पण चिकटवण्यासाठी आणलेला त्याचाच वापर मी इथं डेकोरेशनसाठी करत आहे. बघा, मी आता टप्पाला त्याचा थर्मोकॉल लावलेला आहे आणि आता हे जे नारळाचं भकाल एक आपण तयार करणार आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनेल विषय गावाकडचा हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आता दुसरा टप घेतला आणि दुसऱ्या बी टपाला आपण आता थर्मोकॉल लावून घेणार आहे. हे कसा जरा मोठा घेतला म्हणजे हे वरचं भकाल तयार करण्यासाठी हो टप घेतला आहे आणि जो निळा आहे तो खायचं भकाल तयार करण्यासाठी टप घेतला आहे. त्याला आता मी थर्मोकॉल लावून घेतो या काळ्या टपाला. लय वेळ जातो आहे, भयानक वेळ जातो आहे. मला आता एक 2 दिवस हे डेकोरेशनसाठी गेलेले आहेत, 2 ते 3 दिवस. बघायला गेला तर नारळ सोपा वाटतो आहे बघायला आणि तेच जर काम करायला गेला लय अवघड वाटते. असं मी दुसऱ्या टपाला पण थर्मोकॉल लावून घेतो. हे आपल्याला दुसरं भकाल ह्या टपाचं करायचं आहे. इथं आणि आपल्याला थर्मोकॉल पाहिजे म्हणून ह्या टपाचा मी गोल आकार याचा काढून घेत आहे आणि तो गोल आकार ह्या निळ्या टपाला लावणार आहे जेणेकरून आपलं नारळाचं भकाल तयार होईल. हे असं कट करून घेतलं आहे मी, मापानंच कट करून घेतलं आहे. आणि हे बघा, बरोबर कट करावले मी. बघा, आता हे थर्मोकॉल कट करून घेतलं आहे मी आणि अशा प्रकारे आपला एक नारळाचं भकाल तयार होईल. हे बघा, असं हे वरती लावायचं आणि जो राहिलेलं हे थर्मोकॉल आहे ते आतमध्ये ठेवायचा. हे आपल्याला एक नारळाचं भकाल तयार झालेलं आहे.
आपलं एक नारळाचं भकाळ तयार झालेलं आहे आतून बाजू. आता याला चिकटून घ्यायचे आहे आणि हे पण तयार झालेलं आहे. ह्यामध्ये पण अशा प्रकारे आपण गोल काढून थर्माकोलचं हे असे लावणार आहे. म्हणजे एक तरी आज तरी आतली बाजू तयार झालेली आहे. आता याला चिकटून ठेवून वाळत ठेवलं तरी चालते आरामात. आपली आतली भकाल तरी आज पूर्ण होतात आणि उद्या काय करणार आहे, कडन शेंडी लावणार आहे. नाही शाळेत जेव्हा जेवतात काय करायचं. टप्पावर कमी झालं तू जरा घ्या. मित्रांनो, नारळाची आतील बाजू आपण तयार केलेली आहे, पाहू शकताय. ही वरील बाजू आहे आणि ही खालील बाजू. हे बघा, टप्पालाच आपण नारळ तयार करणार आहे. आता ही जी राहिलेली प्रोसेस उद्या करणार आहे. मित्रांनो, आता आपल्याला शेंडी लावून घ्यायची आहे. हे अशा प्रकारे मी शेंडी चिकटून घेतो. पूर्ण टप्पाला, या दोन्ही टप्पाला शेंडी पूर्णपणे लावून घ्यायची आहे. याला पण भरपूर वेळ जातोय. ह्या कामासाठी मला कमीत कमी 1 दिवस ह्या कामाने घेतलेला आहे. हे पूर्णपणे शेंडी लावून घेतो मी. भरपूर वेळ जाणार आहे आपला. भरपूर वेळ जातोय. बघणं आणि करणं यात जमीन आसमानचा फरक आहे मित्रांनो. व्हिडिओ बघायला सोपा वाटतोय आणि तेच जर काम करायला गेला तर अवघड होऊन बसतंय. मित्रांनो, एक आपल्या नारळाचे भकाल तयार झाले, पाहू शकता. अजून एक ठिकाणी लावायचं आहे, अजून वरून लावायचं आहे. त्याला बी मी पटापट लावून घेतो आणि दाखवतो तुम्हाला नारळाचं भकाल कशा प्रकारे होते ते बनवतो ते. पटपट मी सगळीकडे लावून घेतो आधी. भरपूर वेळ झालेला आहे.
लावण्याचा बकाल तयार झालेला आहे. अजून इथे थोडं लावायचं आहे. इथे थोडं लावून घेणार आपण. हे एक आणि हे असं 2 बकाल तयार झालेले आहेत. ते खाली काय लावणार नाही, कारण का आपल्याला खाली ह्याच्यात गणपती ठेवणार आहे आणि हे वरून सोडणार आहे. आता अजून खाली साहित्य येणार आहे. काय भर टाकायला लागणार आपल्याला. इथं गणपती ठेवायचा आहे. ओके बंद करू. मित्रांनो, चिकटचा अख्खा डबा संपल्यानंतर मी घरात केली खळीन चिकटवा लागली. मग ही नारळाची शिंडी आणि फायनली आपला नारळ तयार झालेला आहे. अजून थोडं डेकोरेशन आहे, ते नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो. ज्यावेळी आम्ही गणपती बसवणार त्यावेळी कसं डेकोरेशन होतं आहे ते पूर्ण दाखवणार आहे. ह्याला मला 2-3 दिवस गेले या कामाला मित्रांनो. आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फायनली हे असा नारळ दिसतोय. ह्या नारळासाठी तरी एक लाईक करा मित्रांनो. बघा, पाहू शकताय खूपच सुंदर असं डेकोरेशन मी केलं आहे. अजून पण लाईटिंग येणार आहे. लाईटिंगचा व्हिडिओ गणपती आल्यानंतर मी करणार आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि असाच सपोर्ट आपल्या या यूट्यूब चॅनलवर लाभू दे. धन्यवाद. आभार आहोत मित्रांनो. परत भेटूया एका नवीन दमदार व्हिडिओमध्ये. सर्वांगी सुंदर